दुपारपर्यंतचा जो बंदोबस्त होता तो आणि त्याच्यानंतर आता जी परिस्थितीचा तणाव वाढला तसा त्यांनी आता हा बंदोबस्त आणखीन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। ते आपण पाहतोय की हा संपूर्ण मुंब्राचा जो हा परिसर जो आहे शाखेचा त्याला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। कारण परिस्थिती तशीच आहे की तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मग एकनाथ शिंदे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल या तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आणि हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपापल्या परीने घोषणा देत आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक चीड आहे तिन्ही पक्षांच्या। मग त्यावर उद्धव ठाकरे गटाच्या लोकांमध्ये देखील चीड आहे आणि त्यावर एकनाथ शिंदे गटाच्या लोकांच्या मध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील चीड आहे। आपापल्या पद्धतीने ते विचार करतात परंतु पोलीस सध्या ही परिस्थिती शांततेत हाताळण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस दोन्ही गटाच्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। आपण जर तिकडे बघितलं तर तिथे एकनाथ शिंदे गटाचे झेंडे घेऊन आपले शिवसेनेचे झेंडे घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण तिथून जेव्हा ते कदाचित उद्धव ठाकरे ज्या रोडनी येतील तेव्हा त्यांना देखील तिथून लांबून ते घोषणा देण्याच्या त्या प्रयत्नामध्ये ते आहेत। म्हणून सगळेजण त्या एकनाथ शिंदे गटाचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं लक्ष हा उद्धव ठाकरेंच्या ताफ्याकडे आहे आणि ते जवळ आले की त्यांना घोषणा देण्याचा प्रयत्न त्यांचा तिथून असणार आहे। नक्की विनय, आपण बघतो आता जी ब्रेकिंग बातमी उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या शाखेची पाहणी करण्यासाठी मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत। मुंब्र्यातली जी मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये ही शिवसेनेची शाखा आहे जी वादग्रस्त शाखा म्हणून आता आपण बघतो आहोत। या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुंबईवरनं मुंब्र्यामध्ये आलेले आहेत आणि मुंब्र्यामध्ये उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। मुंब्र्यामधली परिस्थिती आताच आपल्याला विनय म्हात्रेंनी सांगितलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 2000च्या वर पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत। SRPFचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे तणावाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी काळजी घेतली जाते। पण आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत। आता काही क्षणातच ते शाखा जी आहे शिवसेनेची शाखा जी आहे त्या शाखेच्या परिसरामध्ये ते पोहोचतील। विनय, आपण बघतोय की उद्धव ठाकरे मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत। विनय, नक्कीच आपण बघू शकतो की आता मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवायला सांगतो की हा जो रस्ता दिसतोय आपणास हा उद्धव ठाकरे याच मार्गाने आता इथे ह्या शाखेपर्यंत पोहोचणार आहेत। हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कारण इथे जे मगाशी काही वेळापूर्वी संपूर्ण रस्ता हा वाहतूक कोंडीने गजबजलेला होता। आता मात्र ही इथली सगळी वाहनं बंद करण्यात आली, ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे जसे मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलेले आहेत तशी ही संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। ते याच्याच 200 मीटरच्या अलीकडे उद्धव ठाकरे आपल्या जिथे स्टेज बांधला आहे तिथे कार्यकर्ते जिथे आहेत तिथे त्यांना भेटणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि मग ते नंतर याच रस्त्याने इकडे येणार आहेत आणि इथून पुन्हा युटर्न घेऊन हे पुन्हा मुंबईच्या दिशेने ते पुन्हा जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे ज्या मार्गाने इथे येणार होतं त्यांच्या गाड्याचा ताफा देखील इथून दिसतोय की तो जिथे स्टेज इथून 200 मीटरच्या अंतरावरती आहे त्या 200 मीटरच्या ताफ्यापर्यंत तिथे आता स्टेजजवळ उद्धव ठाकरे पोहोचतील। मी माझ्या कॅमेरामॅनला प्रयत्न करतो सांगण्याचा की तो ताफ्याच्या ज्या त्यांच्या पोलीस व्हॅनच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आणि त्यांचं सायरन आणि त्यांच्या ज्या लाईट्स आहेत त्या इथे दिसतात इथपर्यंत तो दाखवण्याचा प्रयत्न आपण करूया। उद्धव ठाकरे त्या स्टेजपर्यंत पोहोचलेले आहेत, तिथून उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि मग थोड्याच वेळात तिथून ते बरोबर या चौकापर्यंत येणार आहेत आणि इथून मग आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते पुढे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। पण उद्धव ठाकरे नक्की इथे काय बोलतायत, आपल्या कार्यकर्त्यांशी काय बोलतायत किंवा आपल्या जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी काय बोलतात हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। कारण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये हा प्रयत्न नक्कीच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा देखील आहे। जितेंद्र आव्हाड यांचा देखील प्रयत्न आणि पोलीस अधिकाऱ्यांचं पण तेच म्हणणं आहे। त्याच्यामुळे हा शांततेत हा जो पाहणी दौरा आहे हा होईल असं पोलिसांना वाटते आणि पदाधिकाऱ्यांना देखील वाटतंय। परंतु ज्या पद्धतीने तणाव निर्माण झालेला आहे, ज्या पद्धतीने इथे जे कार्यकर्ते आलेले आहेत दोन्ही पक्षाचे ते पाहता आणि जी घोषणाबाजी पाहता नक्की जर तशी परिस्थिती झाली आणि जर काय गोंधळ झाला तर मात्र त्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतो।
म्हणूनच हा सगळा चोख बंदोबस्त पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. निश्चितच विनय, आपण बघतोय या दृश्यांमधनं सुद्धा आपण बघतोय की उद्धव ठाकरे जिथं ती वादग्रस्त शाखा आहे तिथनं काही अंतरावर उद्धव ठाकरे हे पोचलेले आहेत. त्यांचा ताफा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. त्या गाड्यांवरचे जे दिवे आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय जितेंद्र आव्हाड, त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आव्हाडांना पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न देखील होताना आपण बघतो आहोत. आव्हाड हे तिथे आता उपस्थित आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत आणि ते आक्रमक झालेले आहेत. पण आव्हाडांना पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न होताना ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय की आव्हाडांना पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न होतोय. आव्हाडही पोलिसांशी बोलतायत, परंतु पोलीस काहीही झालं तरी त्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काहीही झालं तरी उद्धव ठाकरे मुंबईहून ज्या कारणासाठी मुंबऱ्यामध्ये आलेले आहेत त्या शाखेच्या जवळ उद्धव ठाकरेंना येता यावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आपण आता बघतोय या एक्सक्लुझिव्ह दृश्यांमधनं जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. जितेंद्र आव्हाड हे पोलिसांना सांगत पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. ही आत्ताची दृश्य आपण बघतोय की पोलीस तिथं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत आणि आता जितेंद्र आव्हाड हे बहुतेक पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड यांचं हेच म्हणणं आहे की काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांना त्या वादग्रस्त शाखेपर्यंत पोहोचता यावं, परंतु पोलिसांची जी भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीत या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की इथे जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या मुख्य निगराणीखालीच आज हा सगळा उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे हा आखण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की या दृश्यांमधनं